नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोगतज्ञ आहे. आईच्या मनातील प्रश्न या आपल्या व्हिडिओ सीरीजच्या आजच्या 15व्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आजचा प्रश्न हा अतिशय कॉमन आहे आणि आईला अतिशय डिस्टर्ब करणारा प्रश्न आहे. तो म्हणजे माझं बाळ का रडतंय? आपण पाहिलं असेल की पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळ अचानक रडायला लागतं आणि बाळ रडायला लागलं की मग सगळं घर डिस्टर्ब होऊन जातं. घरच्यांना कळत नाही की बाळ काय काय झालंय काय नेमकं बाळाला, आणि त्याला शांत करण्यामध्ये सगळं पॅनिक होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात जर मध्यरात्रीच असं झालं की अचानक रात्री झोपेतून उठले बाळ आणि रडायला लागले, मग तर डॉक्टरही अवेलेबल नसतात आणि मग अशा वेळी काय करावं काही सुचत नाही. तर मग अशा वेळी काही फार कॉमन गोष्टी आहेत ज्या की आपण तपासून बघितल्या पाहिजेत की या गोष्टींमुळे तर बाळ रडत नाही येणार आणि त्यामुळं आपल्याला त्याला शांत करता येईल. तर मग सुरू करूयात आजच्या एपिसोडला की माझं बाळ का रडतंय? असं नेहमीच होतं की बाळ अचानक रडायला लागतं आणि कोणालाच काही कळत नाही आणि मग सर्रास बाळाच्या रडण्याचा आईच्या दुधाशी संबंध जोडला जातो की बाळाची भूक भागत नाहीये, आईचं दूध कमी पडतंय, मग आपण वरचंच दूध पाजूया. आईला देखील दोष दिला जातो की तुला दूध नाहीये आणि आपल्याला बाळाला वरचं दूध चालूच करावं लागेल, त्याशिवाय ते शांत नाही बसणार. आणि मग बाळाला आईचं दूध असताना देखील आणि पुरत असताना देखील विनाकारण वरचं दूध चालू केलं जातं, मग ते पावडरचं असेल किंवा इतर कोणतं. आणि मग जेव्हा बाळाला अशी मिक्स फिडिंग चालू होते, मध्ये-मध्ये आईचं दूध आणि मध्येच वरचं दूध, त्यावेळी मग बाळाची पचनशक्ती बिघडून जाते. बाळाला गॅस व्हायला लागतात, बाळाच्या पोटामध्ये कळ यायला सुरू होते किंवा बाळाला शी होत नाही 2-2, 3-3 दिवस किंवा जुलाब देखील लागतात. बऱ्याच वेळा उलट्या देखील होतात. तर मग या गोष्टीचं मूळ कारण काय आहे हे सगळं होण्याचं? की आपला गैरसमज. प्रत्येक वेळी बाळाच्या रडण्याचा संबंध हा त्याच्या भुकेशी आणि आईच्या दुधाशी लावणं. तर एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळी बाळ जर रडत असेल तर याचा अर्थ की आईलाच दूध कमी असेल असं नाही. बाळाला आईचं दूध पुरत असून देखील बाळ मध्ये-मध्ये अचानक रडू शकतं. मग अशा वेळी बाळ जर अचानक रडायला लागलं तर मग काय करायचं? कसं कळणार की बाळ हे का रडतंय? ते आज आपण आजच्या भागात पाहूया. सर्वप्रथम आपण बाळ रडण्याची फार कॉमन कारणं काय आहेत ते बघूया. तर सुरू करूयात. पहिलं आणि सर्वात कॉमन आणि जे की आपल्या सगळ्यांनाच वाटू शकतं ते कारण म्हणजे हंगर क्राय, म्हणजे बाळाला भूक लागल्यामुळे रडणं. तर आता बाळाला भूक लागल्यामुळे कधी रडेल ते? जर बराच वेळ झाला त्याला भूक लागलेली आहे आणि तरी देखील आईनं पाजलं नाही, तर मग ते रडायला चालू करणार. मग अशा वेळी बाळ मोठ्या-मोठ्याने रडायला लागतं आणि जेव्हा आई पाजायला घेते आणि अंगाला लावते, त्यावेळी बाळ शांत होतं आणि प्यायला लागतं. पण काय होतं अशा वेळी ते खूप घाई-घाई पितं आणि घाई-घाई पिण्यामध्ये बऱ्याच वेळा दूध कमी आणि हवाच जास्त गिळली जाते. मग अशा वेळी बाळाचं पोट फुगतं आणि ते पुन्हा रडायला लागतं आणि आपल्याला वाटतं की आईलाच दूध नाहीये म्हणूनच बाळ रडतंय. पण असं नाही. मूळ कुठं चूक झालीये की आपण बाळाला पाजायला घेण्यास उशीर केलाय. बाळ जेव्हा रडायला लागतं ना, हे लक्षात घ्या की बाळ जेव्हा रडायला लागतं भुकेमुळं, त्यावेळी बाळाला खूप टोकाची भूक लागलेली असते. बराच वेळ झालेला असतो भूक लागून. मग अशा वेळी काय करायचंय की बाळाला इतकी भूक लागून रडेपर्यंत वाट नाही बघायची. सायन्स ऑफ हंगर लक्षात घ्यायचे बाळाचे. म्हणजेच बाळाला भूक लागल्याची काय लक्षणं असू शकतात ते आपण आधी लक्षात घ्यायचंय. तर अशी कुठली लक्षणं आहेत? बाळाला जेव्हा सुरुवात होते भूक लागण्याची, त्यावेळी बाळ आ करून आईला शोधायला लागतं आजूबाजूला. ठीक आहे. बाळ जीभ बाहेर काढून दूध पिल्याची ॲक्शन करायला लागतं. हं. बाळ जिभल्या चाटू लागतं, मिटक्या मारायला लागतं, स्वतःचेच हात चाटू लागतं. मग अशा वेळी समजून घ्यायचं की बाळाला भूक लागल्याची सुरुवात झाली आहे आणि मग आता वाट न बघता आईने लगेच त्याला अंगावर पाजायला घ्यायचं. मग अशा वेळी बाळ शांतपणे बराच वेळ पीत राहील. ठीक आहे. अशा वेळी घाई-घाई वसवस करून नाही पिणार आणि त्यामुळं दूधच जास्त पिलं जाईल आणि हवा नाममात्र म्हणजे कमीत कमी गिळली जाईल आणि त्यामुळं बाळाला कसलाही पचनाचा त्रास नाही होणार किंवा उलटी नाही होणार. याउलट जर तुम्ही रडल्यावरच पाजायला घेतलं बाळाला तर काय होईल? बाळ वसवस करून घाई-घाई पिईल आणि त्यामध्ये हवा जास्त गिळली जाईल आणि दूध कमी आणि मग पोटात हवाच भरून राहिल्यामुळं पोट टम्म फुगेल आणि त्या अनकम्फर्टेबल फिलिंगमुळं बाळ जास्तच रडायला लागेल. बऱ्याच वेळा ही हवा बाहेर काढताना बाळ कणत बसतं किंवा ढेकराद्वारे ही हवा बाहेर येताना दूध सुद्धा बाहेर येतं आणि मग दुधाची गुळणी होते बाळाला. मग अशा वेळी आणखी घाबरून जातात घरातले. बाळ रडायला लागलं, पाजलं तरी रडणं थांबत नाहीये आणि रडून-रडून त्याने उलटी काढली. मग तर काहीच कळत नाही. तर मग लक्षात घ्या यासाठी काय करावं लागेल? हंगर क्राय कधी असतो? म्हणजे भूक लागल्याची काय लक्षणं मी प्राथमिक सांगितली, की बाळानं तोंड उघडून आईला शोधणं, बाळानं मिटक्या मारणं, जिभल्या चाटणं आणि दूध पिल्याची ॲक्शन करणं शांत असताना.
आणि हात चोखणं स्वतःचे, ही जी लक्षणं जर आली तर लगेच बाळाला पाजायला घ्यायचं, म्हणजे बाळ शांतपणे पिईल आणि रडणार नाही. तर हे पहिलं कारण झालं की हंगर क्राय, भूक लागल्यामुळे रडणं. दुसरं महत्त्वाचं कारण की बाळाच्या पोटात कळ येणं. आता बाळाच्या पोटात कधीही कळ येऊ शकते. त्याला कारण नाही काही. ठीक आहे. बाळ 6-8 महिन्याचं होईपर्यंत कधी देखील बाळाच्या पोटात कळ येऊ शकते. मग अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांनी जे कळ कमी करायचं औषध दिलेलं असतं पोटदुखीचं, त्याचा 1 डोस जर बाळाला पाजला तर थोड्या वेळात बाळ शांत होऊ शकतं. पण या पोटातली कळ कमी करण्याचं औषध हे तेवढ्यापुरताच 1 डोस द्यायचा आहे बाळ रडत असताना. याचा कोर्स करायची गरज नाही, म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ देत राहण्याची गरज नाही. जेव्हा बाळ रडेल तेव्हाच द्यायचं. पण जर रोजच हे औषध द्यायची वेळ येत असेल, म्हणजे रोजच बाळ अतिशय रडत असेल आणि हे औषध दिल्यावर शांत होतंय, पण रोजच वेळ येते औषध द्यायची, असं असेल तर मात्र डॉक्टरांना तपासून घेतलं पाहिजे बाळाला. ठीक आहे. कारण पोटातली कळ कशामुळे येते हे तपासून घेतलं पाहिजे. फक्त औषध दिल्यानं तात्पुरती कळ थांबेल, पण त्याला काही इन्फेक्शन झालंय का किंवा काही अपचन होतंय का किंवा इतर कुठल्या कारणामुळे कळ येते बाळाच्या पोटात, हे डॉक्टरांनी तपासल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे जर रोजच बाळ खूप जास्त रडत असेल आणि तात्पुरतं अ, औषध दिल्यावर शांत होत असेल, तर मात्र त्याला डॉक्टरांकडे तपासून घेण्याची गरज आहे. ठीक आहे. तर हे कॉमन कारण एक दुसरं की बाळाच्या पोटात कळ येणं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आणि असं खूप कॉमन कारण आहे की बाळाला ओव्हर क्लोथिंग झाल्यामुळे उकडणं किंवा बाळाला थंडी सुटली आहे बाहेर आणि बाळाला तुम्ही व्यवस्थित रॅप केलेलं नाही, त्यामुळे त्याला थंडी वाजत असेल, तरी देखील बाळ रडतं. तसंच बाळाला समजा कपड्यामध्ये फार मायनर कारण आहेत आता, पण ती खूप महत्त्वाची आहेत. कारण अशी क्षुल्लक कारणामुळेच बाळ बऱ्याच वेळा रडत असतं. पण आपण प्रत्येक वेळी आईच्या दुधाशी त्याच्या रडण्याचा संबंध लावतो आणि आईला विनाकारण मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं. ठीक आहे. तर अशी क्षुल्लक कारणं कुठली आहेत आणखी? तर बाळाला ओव्हर क्लोथिंगमुळे उकडत असेल, ठीक आहे. बाळाला काही रुतत असेल दुपट्यामध्ये किंवा बाळाने शी किंवा शू केली असेल आणि त्या ओलसरपणामुळे बाळाला अनकम्फर्टेबल वाटत असेल, तर मग एकदा दुपटं उघडून बघा बाळाने शी किंवा शू केली आहे का? त्याचप्रमाणे अ, बाळाला काही मुंगी वगैरे चावली आहे का एखादी दुपट्यामध्ये ते चेक करून बघा. ठीक आहे. त्याचप्रमाणे समजा बाळाला काही शू आली असेल किंवा शी आली असेल, तर ती करण्यापूर्वी देखील कधी-कधी बाळ रडू शकतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे जसं मी पूर्वी सांगितलं, की बाळाच्या पोटात खूप गॅस झाला असेल, त्याला अपचन झालं असेल, तर तो गॅस बाहेर काढण्यासाठी त्या अनकम्फर्टेबल फिलिंगमुळे सुद्धा बाळ रडतं. आणखी एक महत्त्वाचं कारण, की जर मुलगा असेल बाळ, तर कधी-कधी फार अननोइंगली आईचा किंवा घरातील इतर महिलांचे लांब-लांब केस जे आहेत ना, ते बाळाच्या दुपट्यात पडतात आणि कधी-कधी बाळाच्या पायाच्या हालचालीनं ते लघवीच्या जागी गुंडाळे जाऊन टॉर्निक्यूट होतं तिथं. म्हणजे लघवीच्या जागेला त्या महिलांच्या केसांचा पीळ बसतो दुपट्यात अडकलेल्या. त्यामुळे एकदा दुपटं काढून बाळ रडताना चेक करून बघा नक्की. म्हणजे जर बाळ मुलगा असेल तर. चुकून तो केस पडलेला कुठं आवळला गेला नाहीये ना, हे पण एकदा खात्री करा. आणि महिलांनी घरातलं तुमचं बाळ जर मुलगा असेल, तर मात्र स्वतःचे केस बाळाच्या अंगावर कुठं पडणार नाही त्याची काळजी घ्या. मुलगी असेल तरी सुद्धा. कारण तो केस लघवीच्या जागेलाच टॉर्निकेट इफेक्ट करेल असं काही नाही. हाताला, पायाला, मानेला कुठेही तो केस रुतू शकतो. त्यामुळे अ, घरातल्या महिलांनी बाळ घरात असताना स्वतःचे केस नीट बांधून ठेवायचे आणि केस बाळाजवळ विंचरायचे नाहीत. तुमचे केस गळून जर दुपट्यात पडलेत की नाही याची वारंवार खात्री करायची. ठीक आहे. आणखी एक फार लहानसं कारण आहे, की आपल्याला सवय असते, की बाळाच्या गळ्यात धागा बांधतात किंवा दोरा बांधतात. ठीक आहे. वेगवेगळ्या कारणामुळे असेल ते. पण काय असतं बाळाची मान लहान असते, शॉर्ट नेक असते. त्यात जर बाळ खूप चबी असेल, हेल्दी असेल, फॅटी असेल, तर मग काय त्याची मान दिसतच नाही आणि स्किन फोल्ड खूप मोठे-मोठे असतात. मग अशा वेळी गळ्यात बांधलेला दोरा, धागा काय होतं या स्किन फोल्डमध्ये लपून बसतो आणि जर मागच्या बाजूने तो कुठे अडकला, तर मग त्याचा गळ्याला आवळला जाऊ शकतो. पण आपल्याला ते लक्षात येणार नाही. ठीक आहे. त्यामुळं कधीही बाळाच्या गळ्यात कुठला दोरा वगैरे बांधू नका किंवा काही घालू नका. त्याच्या हातात बांधला तर ठीक आहे, पण गळ्यात दोरा वगैरे कधीही घालू नका. ठीक आहे. कारण बाळाची मान लहान असते आणि तो दोरा स्किन फोल्ड्समध्ये, मानेच्या स्किन फोल्ड्समध्ये लपून बसतो आणि कधी आवळला गेला तर कळत नाही किंवा कधी-कधी तो दोरा रुतत असेल तरी देखील बाळ किरकिर करणार. ठीक आहे. त्याचप्रमाणे ज्यांची बाळ चबी आहेत, त्यांना खूप घाम येत असेल, स्किन फोल्ड्समध्ये घाम जमा होऊन त्याचं इरिटेशन होत असेल, तरी देखील ते रडेल. ठीक आहे. तर अशी काही खूप कॉमन
आणि तरी देखील महत्त्वाची कारणं आज आपण पाहिली बाळ अतिशय सतत आणि अचानक रडण्याची. तर यापैकी काही कारण आहे का तुमचं बाळ रडण्याचं हे आधी चेक करून बघा आणि नंतरच त्याचा दुधाशी संबंध आहे की नाही याचा सगळ्यात शेवटी विचार करा. ठीक आहे. हंगर क्राय हे जरी खूप कॉमन असलं तरी प्रत्येक वेळी बाळ भुकेनं रडणं हे आईचं दूध कमी पडल्यामुळेच रडत असेल असं नाही. ठीक आहे. तुम्ही वेळेवर न पाजल्यामुळं मागच्या फिडिंगमध्ये आणि या फिडिंगमध्ये खूप जास्त गॅप पडल्यामुळे देखील बाळ रडू शकतं. त्यामुळं आईला दूध कमी आहे असं कधीही म्हणू नका आणि त्या आईला देखील सांगू नका. उलट त्या आईला जर असं वाटायला लागलं की मला दूध कमी आहे म्हणून रडतंय की काय, तर उलट तिला कॉन्फिडन्स वाढवा, आत्मविश्वास द्या की नाही दूध कमी नाहीये, आपलं कमी वेळा पाजण्यात आलं असेल तर आपण जास्त वेळा पाजूयात. म्हणजे दूध देखील वाढेल आणि बाळाची भूक देखील शांत होईल. आणखी एक महत्त्वाचं कारण की म्हणजे आईला दूध असतं, पण काय होतं आईला सवय असते की एका अंगावर पाजून झालं की लगेच दुसऱ्या अंगावर पाजायचा. म्हणजे एक बाजू पूर्ण रिकामी व्हायच्या आतच दुसऱ्या बाजूला पाजायला घेते आई. त्यामुळे काय होतं सुरुवातीचं पातळ दूध पाजलं जातं दोन्ही बाजूचं आणि बाळाचं पोट तात्पुरतं भरतं. पण ते दूध पातळ असल्यामुळे लगेच पचतं किंवा जिरून जातं आणि पुढची भूक बाळाला लगेच लागते आणि ते रडायला लागतं. मग अशा वेळी आईला वाटतं की आत्ताच तर पाजलं होतं पण आता लगेच रडायला लागलंय म्हणजे दूध पुरत नाही की काय. तर असं नाही. दूध पुरतंय पण तुम्ही एक बाजू रिकामी होईपर्यंत पाजत नाहीये. तुम्ही दोन्ही बाजूला अर्ध-अर्ध पाजताय. त्यामुळे पातळ दूध पाजलं जातंय. ठीक आहे. त्यामुळे कधीही बाळाला पाजताना एक बाजू रिकामी होईपर्यंत पाजा. म्हणजे सुरुवातीचं फोर मिल्क म्हणजेच तहानेचं दूध आणि त्याच बाजूला मागून घट्ट येणारं हाइंड मिल्क म्हणजेच भुकेचं दूध हे दोन्ही बाळाला पाजले जातील आणि त्याची भूक खूप चांगल्या प्रकारे भागेल. तर आजच्या भागामध्ये आपण फार कॉमन कारणं जी आहेत बाळ रडण्याची, जसं की भुकेमुळे रडणं, पोटात कळ आल्यामुळे रडणं, ओव्हर क्लोथिंग किंवा अंडर क्लोथिंगमुळे रडणं, थंडी वाजल्यामुळे रडणं किंवा शू आल्यामुळे, शी आल्यामुळे रडणं किंवा डायपर ओला झाल्यामुळे अनकम्फर्टेबल फिलिंगमुळे रडणं. त्याचप्रमाणे बाळाला घाम आल्यामुळे रडणं किंवा बाळाला काही रुतत असेल, एखादी मुंगी चावली असेल, तुमचाच केस दुपट्यात पडला असेल आणि त्यामुळे तो रुतल्यामुळे रडणं, अशी फार कॉमन कारणं बघितली. तर पुढच्या वेळी जेव्हा तुमचं बाळ रडेल, त्यावेळी यापैकी काही कॉमन कारणं आहेत का रडण्याची हे चेक करा आणि नंतरच त्याचा दुधाशी संबंध जोडण्याचा विचार करा. ते देखील तुमच्या बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि तसंच जेव्हा बाळ अतिशय जास्त रडायला लागेल, तेव्हा शक्यतो अंगावर काढू नका. त्याच वेळी जवळच्या बालरोग तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या बाळाला. स्वतः ठरवू नका की बाबा याचमुळे रडत असेल आणि मी हे औषध देऊन बघतो. असं नाही. कारण ही कारणं सांगायचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक वेळी बाळाच्या रडण्याचा हा आईच्या दुधाशी संबंध जोडला जातो आणि बाळाला वरचं दूध चालू केलं जातं. ठीक आहे. तर असं होऊ नये म्हणून आणि आईच्या आणि घरच्यांच्या मनातील संशय फक्त निघून जावा आईच्या दुधामुळे रडण्याचा, यासाठी ही कारणं सांगितली. पण स्वतः तपासून बघितल्यानंतर देखील स्वतः सेल्फ मेडिकेशन देत बसू नका बाळाला. तर बाळ अचानक रडायला लागलं तर जवळच्या बालरोग तज्ञांकडे ताबडतोब घेऊन जा आणि बाळाला तपासून घ्या आणि मगच बाळाला औषधे द्या रडण्यासाठी. गरज असेल तर अर्थातच. आजच्या भागामध्ये मी काही कॉमन कारणं सांगितले बाळ रडण्याची. तुम्हाला जर हे एपिसोड आजचा आवडला असेल तर माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रजनांना ज्यांच्या घरात लहान बाळ आहे अशांना देखील फॉरवर्ड करा. धन्यवाद.